हाय फ्रेंड्स, आपण बनवतोय केसांसाठी घरगुती तेल. त्यासाठी पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे 100 ग्रॅम. त्यानंतर जास्वंदाची फुलं चा सुकलेली असतील तरी चालतील किंवा अशी झाडांची तोडून घेतली ताजी तरीसुद्धा चालतील. त्यानंतर कलोंजी घेतलेली आहे, आवळा पावडर घेतली आहे, एरंडेल तेल घेतलेलं आहे, मेथीचे दाणे घेतलेले आहेत 2 चमचा. त्यानंतर जास्वंदाची पानं आहेत, त्यात कढीपत्ता आहे. हे सर्व धुवून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि ही लोखंडाची कढई आता मी ठेवली आहे गॅसवर तापत. ती स्वच्छ घासून सुकवून वगैरे गॅसवर ठेवायची आणि तापवून घ्यायची चांगली. त्यात ते जे तेलाची बाटली आणलेली आहे ना, ते पूर्ण तेल घालून घ्यायचं आणि तेल तापलं की त्यात एक 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 पदार्थ टाकायचा. हा व्हिडिओ आहे ना, तो बराच जुना आहे, पण मी म्हटलं आधी स्वतः वापरून बघते आणि मग तुम्हाला सांगते. हे मी ह्या आधीसुद्धा वापरलेलं आहे, पण काही कारणास्तव हा व्हिडिओ मला तुम्हाला देता आला नव्हता. आत्ता म्हटलं हा व्हिडिओ देऊया, कारण की कोंडा वगैरे की त्यात पदार्थ टाकायला घ्यायचे. आणि कांदासुद्धा कोण कोण टाकतं चिरून किंवा मग कांद्याची सालं वगैरे, पण मी कलोंजी घेतली त्यामुळे मग कांद्याचा वापर नाही करत आहे. आणि आवळा पावडर घेतली आहे. ज्यांच्याकडे सुकवलेला आवळा असेल तो टाकला तरी चालेल किंवा पावडर टाकली तरीसुद्धा चालतं. फक्त पावडर आहे ना, ती सगळ्यात शेवट टाकायची आपल्याला. आता तेल तापलं की त्याच्यात आधी जी पानं आहेत ना, कढीपत्त्याची, जास्वंदाच्या झाडाची, ती पानं टाकून घ्यायची. कढीपत्त्याची पानं वगैरे आहे ना, त्याची चटणी पण छान होते. आणि हे खरं पदार्थ पोटातनं सुद्धा आपल्याला खाणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि असे पोटातनं नाही जर का कोणाला आवडत नसेल तर मग ते काढून टाकतात ना, त्यामुळे हे आपण केसांना असं लावू शकतो. त्यामुळे सुद्धा फायदा होतो चांगलाच केसांना. आणि आवळा सरबत पण आपण करून पितो, जसं की मी आवळा पेटा केला होता तेव्हा दाखवलं होतं आवळ्या सरबतचं. आता ही कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि तो चांगला तडतडला की त्यात लगेचच जास्वंदाची पानं वगैरे टाकते मी, ही बघा. आणि फुलं पण टाकून घ्यायची. फुलं जर का ताजी मिळेल तरी चालतील किंवा सुकलेली मिळेल तरीसुद्धा चालतात, असं काही नाही. ते व्यवस्थित एकत्र करायचं आणि कमीत कमी 10 मिनटं तरी त्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. आणि हे तेल ना कमीत कमी 3 ते 4 महिने व्यवस्थित टिकतं बाहेर. आणि ज्यावेळी आपण केस धुणार असतो ना, त्याच्या आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी जरी 2 तास लावून ठेवलं तरीसुद्धा चालतं केसांना. वास वगैरे त्याचा एवढा येत नाही, चांगलं होतं तेल ते. सुरुवातीला ही पानं टाकून घ्यायची, कारण की ती नाही म्हटलं तरी थोडाफार ओलसरपणा त्या पानांमध्ये असतो, म्हणून मग पानं टाकून घ्यायची. त्यानंतर आता मी मेथीचे दाणे टाकून घेतलेले आहेत त्याच्यात 2 ते 3 चमचे. तेही व्यवस्थित परतून घ्यायचे जरा. मेथीचे दाणे नंतर टाकायचे, कारण की मग ते आधी टाकले ना तर ते करपतील म्हणून. कारण की बराच वेळ आपण त्याला बॉईल करणार आहे ना, मग त्याचं इफेक्ट झाला पाहिजे आपल्या केसांवर व्यवस्थित. आणि जेव्हा आपण हे केसांना तेल लावणार आहे ना, तेव्हा त्याच्यात व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकायची आणि मग ते तेल केसांना लावायचं. तुम्ही नक्की करून बघा ह्याप्रमाणे. खरंच खूप चांगले केस वाढतात की. आणि जी केसं आपली पिकत असतात ना, त्यांना कलोंजीमुळे पण म्हणजे जी पिकलेली ती तर त्याला आपण काही करू शकत नाही, पण जी पुढे त्याच्या पिकणार असतील ना, ती पिकण्याची बंद होतात किंवा प्रमाण पण त्याचं कमी होतं. आणि जसं की आपण आवळा पावडर ह्याच्यात टाकणार आहे, तसंच आपण आवळ्याचं सरबत जर का रोज सकाळी घेतलं ना, तर ते पण केसांसाठी आणि पित्तनाशक पण आहे. त्यामुळे ते सुद्धा घ्यायला नक्की चालू करा तुम्ही. आता मी कलोंजी टाकून घेते ह्याच्यामध्ये. ती पण 2 चमचे घेतलेली आहे. तशी व्यवस्थित टाकून घ्यायची आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित ते ढवळून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवट आवळा पावडर ती टाकून घ्यायची. गॅस बंद करून जरी आवळा पावडर टाकली ना तरीसुद्धा चालते. माझा इथे गॅस चालू होता आवळा पावडर टाकताना.
गॅस बंद ह्याच्यासाठी म्हणते कारण की ती पावडर असते ती लगेचच तेलामध्ये करपू शकतं. आणि माझा गॅस चालू होता, करपलं नाही, मी गॅस तसा लगेच बंद केला. आणि आता पण ह्या टायमाला इथे एरंडेल तेल टाकतो आहे, ते सुद्धा 2 चमचे टाकून घ्यायचं आहे. आणि एरंडेल तेलाने पण केस खूप वाढतात. कोणाकोणना ज्यांचे आयब्रो वाढत नाहीत ना, त्यालासुद्धा रात्री झोपताना एरंडेलचं तेल लावायचं, म्हणजे ते सुद्धा छान वाढतात. ह्यात वापरलेली प्रत्येक गोष्ट ना ही औषधीच आहे. आणि आपल्या घराच्या आजूबाजूला सगळं मिळणार आहे, असं काही जास्त लांब किंवा लांब जाऊन आणण्यासारखी पण नाही आहेत आणि जास्त कॉस्टलीसुद्धा काहीच नाही आहे. जास्वंदाची झाडं तर प्रत्येकाच्या आजूबाजूला असतातच. आणि कढीपत्ता तर आपण रोज खाण्यात वापरतो तो तर असतोच. येऊन जाऊन एकतर आवळा पावडर किंवा कलोंजी हे पदार्थ आपल्याला आणायला लागतील. तरी बऱ्याच जणांच्या घरात आता ह्या गोष्टीसुद्धा अवेलेबल असतात. पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही आहे. त्यामुळे हे आपण नक्कीच करू शकतो सगळेजणं. आणि ह्या गोष्टींसाठी वेळ तर लागतो, पण त्यांचा फायदा पण तितकाच असतो. त्यामुळे ह्या गोष्टींना वेळ देण्यासाठी काहीच म्हणजे हरकत नाही आहे. जसं की आपण मोबाईल बघायला लागलो की एकदा रील बघत बसलो की किती वेळ जातो आपला त्यात आपल्यालाच कळत नाही. त्यापेक्षा ते करण्यापेक्षा हे असं काहीतरी फायद्याचं केलं तर नक्कीच आपल्याला उपयोग होतो त्याचा. त्यामुळे तुम्ही करून बघा. आता मी 3 महिने वापरते तरी अजून बरंचसं तेल शिल्लक आहे माझं. म्हणजे मी एकटीच आहे, आपण दोघी तिघी असलो तरी आपल्याला 2-3 महिने तरी आरामशीर संपेल ते तेल. तेल बनवताना पण इतका छान स्मेल येत होता ना, खूप छान वाटत होतं. आणि शक्यतो लोखंडाची कढई घ्या, म्हणजे त्याचासुद्धा अर्क त्या तेलामध्ये उतरेल. नसेल तर आपली साधी कढई घेतली तरी चालेल, पण असेल तर नक्कीच लोखंडाची वापरा. आपण लोखंडाच्या कढईतलं म्हणून तर भाजी वगैरेसुद्धा खातो आजकाल. आधीच्या काळात सर्व पोषण तत्त्व मिळत होती शरीराला, पण आता सगळेच पदार्थ इतके म्हणजे सगळ्याच इंजेक्शन वगैरे देऊन फळं वगैरे मोठी करतात किंवा खतं टाकतात वेगवेगळी. त्यामुळे खूपच आपल्या शरीराची हानी होते. त्यामुळे आता आपल्याला काय 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 करून सगळे उपाय करावे लागतात. म्हणून हा एक छोटासा उपाय आहे. तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला नक्कीच बघता येतील. आता मी हे तेल आहे ना ते थंड करून घेतलं आहे चांगलं आणि त्यानंतर वस्त्रगाळ करून घेते. गाळणं तर खाली ठेवलेलंच आहे, पण त्याच्यावर ना असं एक कॉटनचं फडकं ठेवून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला त्याचा बाकीचं जे काही असतं ना कढीपत्ता वगैरे ते उतरणार नाही, त्याच्यात व्यवस्थित गाळून घेता येतं. आता हे गाळून घेतलं आहे मी व्यवस्थित आणि पिळून घेतलं ते. आणि ते थंड झालं की पुन्हा थोडंसं नॉर्मल कोमट असतानाच हे केलं होतं मी ते. अजून गार झालं की काचेच्या बाटलीत भरून व्यवस्थित ठेवून द्यायचं, म्हणजे टिकतं ते. छान असं तेल आपलं तयार झालेलं आहे. तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.